प्लीज डोंट आर्ग्यू, प्लीज डोंट जस्टिफाय युअर क्लायंट्स. हॅलो, दिस इज आर्किटेक्ट नेत्रा साई आणि आज मी तुम्हाला एक असा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे जो बहुतेक बरेच आर्किटेक्ट्स आणि डिझायनर्स फेस करतात. दॅट इज, जेव्हा तुम्ही एखादी क्लायंटला डिझाईन सांगता आणि ते त्याच्यावर काहीतरी पिंटरेस्ट इमेज किंवा एखादी गुगल इमेज घेऊन येतात आणि किंवा त्यांच्या रिलेटिव्हकडे कुठेतरी केलेलं असतं आणि ते घेऊन येतात आणि म्हणतात की आम्हाला असं काहीतरी हवं आहे. वी ट्राय टू एक्सप्लेन देम, बट तिथे थोडंसं आर्ग्युमेंट्स होतात किंवा त्यांना असं वाटतं की हे माझं घर आहे, माझ्या पद्धतीने होतच नाहीये. ॲज अ डिझायनर इट इज युअर ड्युटी की तुम्ही डोंट गिव्ह देम डिसिजन्स. तुम्ही डिसिजन्स तुमच्या कार्पेंटरला द्यायच्यात, नॉट टू द क्लायंट. त्यांना एक्सप्लेन करा, बसवा, कामली समजवा. किंवा तुम्हाला जर तेवढे पेशन्स नसतील किंवा तुमच्याकडनं ते पॉसिबल होत नाहीये, देन यू हॅव टू मेक अ 3D. यू हॅव टू वर्क अ लिटल एक्स्ट्रा. त्यांना एक्सप्लेन करा की त्यांचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्याने त्यांचं घर असं दिसणार आहे. बिकॉज कधी कधी क्लायंटला नाही समजत की हॉट पिंक कलर बेडरूमच्या वॉर्डरोबवर नाही चांगला दिसणार आहे किंवा एखादा ग्रीनचा शेड जो त्यांना खूप वाटतो असं खूप सुंदर आहे. पण वी नो की जेव्हा तो आपण लॅमिनेट एखाद्या वॉर्डरोबवर लावणार आहे किंवा एखादी टाईल आपण जेव्हा त्यांच्या फ्लोरिंगवर लावणार आहे ती नाही छान दिसणार आहे, हे आपल्याला माहिती असतं. इट इज युअर ड्युटी अगेन, तुम्हाला कामली त्यांना एक्सप्लेन करायचं, त्यांना समजवायचं आहे. ॲज अ डिझाईन पर्स्पेक्टिव्ह यू डोंट हॅव टू आर्ग्यू और यू डोंट हॅव टू गिव्ह दम डिसिजन्स. तुम्हाला त्यांना एक्सप्लेन करायचं आहे. अगेन आय वुड से डोंट गो अँड जस्टिफाय और डिफेंड युअर डिझाईन. फर्स्ट थिंग, त्यांचा जो डिझाईन रेफरन्स आहे त्यात अलाइंड तुम्हाला काहीतरी डिझाईन करायचंय आणि जर ते तुम्हाला वाटतंय की नाही दिस इज नॉट गोइंग टू वर्क, देन यू हॅव टू एक्सप्लेन देम